सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते की मेघना आपण काहीच चुकीचं केलं नसल्याचं ठामपणे सांगत असते. उमा चारूला विनंती करते आणि सांगते की चारू प्लीज, आता तूच एक अशी आहेस की बरोबर सगळं सत्य बाहेर काढू शकते आणि योग्य वेळी सत्य बाहेर येणं हे खूप महत्त्वाचं आहे. चारू म्हणते की मेघना आंटी, तुम्हाला असं खरंच वाटत नाही का की तुम्ही काही चुकीचं केलं आहे? मी आहे जिवंत पुरावा, मला विचारा, काय विचारायचं आहे? मेघना म्हणते की काय पुरावा आहे गं तुझ्याकडं? मी काय केलं आहे असं? चारू म्हणते की हो, मग तुम्ही सांगा, निशी तिथे का तर राहत नव्हती? निशीला तुम्ही काहीच त्रास दिला नाहीत का? मेघना शांत बसते, तिला पूर्ण घाम फुटलेला असतो. तेव्हा चारू म्हणते की सांगा ना आता. मेघना म्हणते की तुम्हा सगळ्यांना असं वाटतं का, नीरज तुझा हिच्यावर विश्वास आहे का? जी मुलगी आपलं स्वतःचं लग्न करण्यासाठी एवढं काही काय करू शकते, तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? नीरज म्हणतो की मॉम, हे सगळं काय बोलतात ते? मी कोणावर विश्वास ठेवू मला कळत नाही आहे, पण आत्ता इथे सगळ्यांसमोर खऱ्याचं खरं झालेलं बरं. चारू म्हणते की सांगा ना, तुम्ही तिथे निशीला काहीच त्रास दिला नाहीत का? तुम्ही काहीच मुद्दामून केलं नाही का? मेघना म्हणते की चारू तुला काय म्हणायचं आहे गं? तेव्हा चारू म्हणते की मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला नक्कीच कळालेलं आहे. आता तुम्ही सांगताय की मी सांगू? माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत. मेघना म्हणते की तू मला धमकी देतीयस? चारू म्हणते की मग तुम्ही तुमच्या तोंडाने सांगताय की मी सांगू? मेघना सगळ्यांना म्हणते की खरंच आर यू सिरियस? सगळ्यांना असं वाटतं की मी निशीला त्रास दिला असेल. निशी, तुला मी आधी कधी त्रास दिला आहे तू सांग? तुम्हाला मी आधी लग्नाला नेतानाच मी म्हटलं होतं की इथून पुढे मी तुमची मुलगी नाही तर माझी सून म्हणून, नाही तर माझी मुलगी म्हणून निशीला माझ्या घरी नेते आहे आणि मी असं सगळं करेन तुम्हाला वाटू कसं शकतं? चारू म्हणते की ओ प्लीज, तुम्ही तुमचं हे नाटक बंद करा. सगळ्यांसमोर वेगळं आणि मनात वेगळं असणारी बाई आहात तुम्ही. मेघना म्हणते की माइंड युअर लँग्वेज, तू काय बोलतेस हे तुला कळतंय का? मेघना मनातच विचार करत असते की ही चारू कुठून आली? हिचं तोंड मी बंद केलं होतं, मग आता ही एवढी फडफड कशी करायला लागली? चारू मनातच बोलते की आज काहीही झालं ना तरी या बाईचं सगळं सत्य बाहेर काढणार. हिच्यामुळे मी एवढ्या सगळ्या घरातल्यांसमोर वाईट ठरले, नाही तर मी कधीच श्रेणूचा विषय सोडून टाकला असता. या बाईने सगळ्यांसमोर मला वाईट करून ठेवलं. आता किती सत्य बाहेर आलं तरी चालेल, पण या बाईला मी सोडणार नाही. मेघना म्हणते की ओ प्लीज चारू शांत बस, तू खूप बोलतीयस. चारू म्हणते की का? तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही. निशीला तुम्ही मुद्दामून तिथे कामाला नव्हतं लावलं. नीरजपासून तुम्ही लांब दूर केलं ना. आणि नीरज, हो तुला सांगायचं राहिलं, निशी तुझा फोन उचलत नाही आहे कारण निशीच्या फोनमध्ये या बाईंनी तुझा नंबर ब्लॉक करून ठेवला. हे निशीला कळणार नाही कारण निशी खूप साधी मुलगी आहे. तू याचा विचार आधी करायला हवा होता की निशी तुझा फोन आला आणि उचलणार, असं कधी शक्य होईल का? मेघना म्हणते की काय, तू काहीही माझ्यावर खोटे खोटे आरोप करू नकोस. चारू म्हणते की निशी तू नीरजचा नंबर ब्लॉक केलास का? नीरज म्हणतो की खरं मॉम, हे सगळं तू केलंस? निशी म्हणते की हो नीरज सर, तुमचा मला कधीच फोन आलेला नाही. मी तुम्हाला फोन केला तर तुमचा फोन लागतच नाही. त्यावर नीरज म्हणतो की निशी तुझा एकदासुद्धा मला फोन आलेला नाही. त्यानंतर ओवी म्हणते की ओ डॅम, मला आत्ता कळतंय की हे सगळं यांनी केले. नीरज आणि निशीमध्ये बोलणं होऊच नये म्हणून यांनी निशीच्या फोनमध्ये नीरजचा नंबर ब्लॉक केला आहे. निशी म्हणते की डोक्याला हात लावून रडत बसलेली असते. चारू म्हणते की आता हे सुद्धा तुम्ही केलेलं नाही आहे का? निशीच्या फोनमधला नीरजचा नंबर कोणी ब्लॉक केला? मेघना म्हणते की नीरजचा नंबर ब्लॉक केला, याच्या मागे काय पुरावा आहे? चारू म्हणते की पुरावा निशी आहे, निशीने ब्लॉक केला नाही, मग झाला कसा? तेव्हा मेघना म्हणते की ओ प्लीज चारू शांत बस, काही आरोप करू नकोस माझ्यावर. याच्या मागे जर काही पुरावा असेल तर दे, नाही तर तुझं तोंड तू बंद ठेव. हे ऐकल्यानंतर निशीसमोर सगळं उलगडा होतो की या बाईनेच नीरजचा नंबर ब्लॉक केला असेल. ओबी निशीचा फोन आणून बघते तर त्यात खरंच नीरजचा नंबर ब्लॉक असतो. तेव्हा निशीला कळतं की नीरज सर आपल्याला खूप दिवस झाला फोन करत आहेत, पण उचलला नाही का? तर मी आधी इतक्या वेळा त्यांना फोन केला पण त्यांच्यापर्यंत कधी फोन पोहोचलाच नाही. माझी ही अपेक्षा कधीच नव्हती. मी तुमच्याबाबत काय वाईट केलं होतं जे तुम्ही माझ्यासोबत असं केलं? निशी खूप रडत असते. नीरज तिला शांत व्हायला सांगतो. नीरज म्हणतो निशी तू शांत हो, तू बाळाची आई होणार आहेस, तुला तुझी काळजी घेतली पाहिजे. इथे काय सॉल्व करायचं हे आम्ही बघू, तू काउंट डाऊन कर. हे म्हटल्यानंतर निशी डोक्याला हात लावून तिला खूप मोठा शॉक बसलेला असतो.
दादा म्हणतात की काय नीरजराव, आता तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमच्या आईवर. त्यावर नीरज म्हणतो की चारू, तुझ्याकडे काही पुरावे असतील तर तू दे, मला पुरावे पाहिजेत. हे ऐकल्यानंतर चारू म्हणते की तुमचा निशीवर विश्वास नाही आहे का? निशीने तुम्हाला कधी फोन केलाच नसेल का? नीरज म्हणतो की नीरजसुद्धा विचारात पडतो. तो बोलतो की ते मला काही माहीत नाही, तुझ्याकडे एखादा ठोस पुरावा असेल तर तू मला दे, नाहीतर माझ्या मॉमवर असं तुम्ही काहीही ब्लेम करू शकत नाही. मेघना खोटंच रडायचं नाटक करते. तेव्हा ती म्हणते की तुम्ही या मुलीवर विश्वास ठेवताय ज्या निशीला मी माझ्या मुलीसारखं जपलं, तिला घरात कसलाही त्रास दिला नाही आणि तुम्ही मला ब्लेम करताय. चारू म्हणते की तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? मग तुम्ही एवढं घाबरलाय कशाला? तुम्हाला एवढा घाम का फुटलाय? हे बघून मेघनाचा घाम बघून सगळेजण तिच्याकडे बघतात. मेघना स्वतःच घाम पुसत काही नाही, इथे एसी नाही आहे हे कारण खोटं काही देऊन ती सांगत बसते आणि म्हणते की प्लीज माझ्यावर खोटे काही आरोप करू नको नीरज. आणि ती ब्लॅकमेल करायला सुरुवात करते. नीरज, तुला जर असं वाटत असेल ना तर मी आत्ता तुमच्या आयुष्यातून निघून जाते. नीरज म्हणतो मॉम थांब, आज इथे काय ते खरं खोटं झालंच पाहिजे, खूप झालं आता. निशी मनात सुद्धा काही गैरसमज असतील तर तू प्लीज आत्ताच क्लिअर कर, आता तू बोलायला हवंयस. तेव्हा ओवी म्हणते की नीरज, तुला सांगितलेलं कळत नाही का? ती खोतांची मुलगी आहे, जीव जाईल पण ती कधीच कोणाच्यामध्ये भांडण लावून देणार नाही, कधीच कुठल्या 2 फॅमिलींना वेगळं करणार नाही. नीरज म्हणतो की निशी प्लीज तू या साध्या भोळेपणाचा अडकू नकोस, आता तुझी बोलण्याची खूप गरज आहे. तेव्हा निशी म्हणते की हो नीरज सर, तुमच्या आईने मला खोटा त्रास दिला आहे, मला सतत कामात गुंतवून तुमच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मी किती वेळा तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस तुमच्यासमोर निक्की नाहीतर पुनीत असतोच. आपल्या दोघांना पर्सनल असा वेळ या लोकांनी कधी दिलाच नाही. नीरजला सुद्धा निशीचं पटतं, कारण तिकडे गेल्यापासून निशी आणि नीरज कधीच एकत्र आले नाहीत. नीरज कामात असल्यामुळे त्याला भेटता आलं नाही, तर मेघनाने तिला चांगलीच कामवाली बाई करून टाकल्यामुळे ती नेहमीच बिझी राहिली. नीरजला सुद्धा काही गोष्टी पटायला लागलेल्या असतात, पण मेघनाचं इमोशनल ब्लॅकमेल चालूच असतं. मेघना म्हणते की तू निशीवर विश्वास ठेवतोयस. नीरज, मी तुझी मॉम आहे, इतक्या दिवस मी तुझ्यासोबत होते, तुला असं कधी वाटलं का तुझ्या डोळ्यासमोर की मी निशीला त्रास देते, मग तू माझ्यावर विश्वास ठेवायला हवाच. तेव्हा नीरज म्हणतो की मॉम, आत्ता इथे काय चूक आणि काय बरोबर हे माहीत नाही, पण मी माझ्या बाळाची काळजी घेणार, मी माझ्या निशीजवळच थांबणार, काही झालं तरी निशीला मी कसलीही कमी पडू देणार नाही, ती माझ्या बाळाची होणारी आई आहे. आणि मॉम, मला एवढा पूर्ण विश्वास आहे निशीवर की निशी काही चुकीचं करणार नाही, कारण निशी खूप साधी मुलगी आहे. निशीने आजपर्यंत मला खूप छोट्या गोष्टीसुद्धा सांगितल्यात, काही गोष्टी सांगितल्या नाहीत त्यामागं नक्कीच काहीतरी कारण असतील, आणि मॉम या सगळ्याचा शोध तर मी घेणारच असं म्हणतो. तेव्हा चारू फोनमध्ये बघायला चालू करते. तेव्हा मेघना चांगलीच घाबरते आणि ते सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला